आता मात्र उमिटच्या बॅटमधून निघतोय एक मोठा खणखणीत असा षटकार. चेंडू जातोय सीमा रेगा आउट ऑफ द पार. षटकार. राव डावरकर यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही क्रिकेट आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर दोन चेंडू डॉट निघाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर असा काहीसा मोठा खणखणीत षटकार आला उमिकेनीच्या बॅटमधून. तर धावांचा श्रीगणेश देखील 6 धावसंख्येने आणि संघाचं स्वतःचं खातं उघडतोय 6 धावसंख्येने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 6. तर चौथा चेंडू घेऊन निघते गोलंदाज हर्षल. समोर असेल डावकुऱ्या हाताचा फलंदाज ओमिकेनी. आता मात्र मोठा फटका. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. तर चेंडू तिकडे तर चेंडू जर त्या साईडला गेला तर धावून धावा काढायचे आहेत. तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. सुरेश तर धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. तर हा फ्रीटचा चेंडू असेल. आता मात्र मोठा फटका. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेगा पार. चौकार. तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 12. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. समोर असेल डावकुऱ्या हाताचा फलंदाज ओमिकेनी. तर 5वा चेंडू घेऊन निघते गोलंदाज हर्षल. तोपर्यंत डॉट बॉल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 12. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 12.
स्पीडअप करा. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय किरण. समोर असेल फलंदाज यश. आता मात्र धावचेच्या स्वरूपात संधी होती आणि मात्र परतावं लागेल ओमी केनी याला. तर धावचेच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज ओमी केनी, ज्याच्या मॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला होता. तोच फलंदाज तंबूच्या आश्रयाला परताना दिसतोय आपल्याला. तोपर्यंत चेंडू जात आहे वन बाउंस, सी मारेगा पार. एक गडी बाद 16. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. तोपर्यंत डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफल करावी लागते ती म्हणजे एक गडी बाद 16. तर या षटकातील चौथा चेंडू. आता मात्र एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागल्या त्या म्हणजे एक गडी बाद 17. तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 17. तर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफल करावी लागते ती म्हणजे 17. तर 5वा चेंडू घेऊन येतो गोलंदाज किरण. आता मात्र धावा काढायच्या आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 19. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफल करावी लागते ती म्हणजे एक गडी बाद 19. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू. समोर असेल फलंदाज. तर समोर असेल फलंदाज वैभव. आता मात्र डॉट बॉल. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफल करावी लागते ती म्हणजे 19. अजून 2 षटक बाकी आहेत.
आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात, तोपर्यंत डॉट बॉल. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते हरिदास. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, तोपर्यंत एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागला त्या म्हणजे 20. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 20. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तर तिसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज हरिदास. आता मात्र एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. आता मात्र या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तर चौथा चेंडू घेऊन निघते गोलंदाज हरिदास. तर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 22. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 22. चला तर स्पीडअप करा. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 22. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपात, तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 23. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 23. तर पाचवा चेंडू. आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागतात 25. 24 माफ करा 24. तर पाचवा चेंडू घेऊन निघते गोलंदाज हरिदास. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 24. आता मात्र मोठा फटका पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धाव लागला त्या म्हणजे 18 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 26. आता मात्र येणारे षटक असेल ते 26. 26. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. येस प्रतीक, यानंतरची लढत आपण जरा अनाऊन्स करूया. आज अंतिमचा दिवस आहे आणि म्हणूनच जुहगाव 11 जुहगाव वर्सेस किरण स्मृती घणसोली, दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. या इनिंग नंतर आम्ही लगेचच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीम्स आपण विनंती करूया. जुहगाव 11 जुहगाव, अर्थातच यतीनदादा भुईर तुमची टीम. त्यानंतर विरोधी टीम आपल्याला पाहायला मिळेल किरण स्मृती घणसोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली आहे आणि आपण विचार केला तर प्रतीक पाटील याच परिसरातील एक नवनिर्वाचित चांगला आवाज मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडला गेलाय मॅच क्रमांक 1 मध्ये या पहिल्या इनिंगसाठी. धन्यवाद नितेश. तर शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक.
तर शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय तो म्हणजे दर्शन. समोर असेल फलंदाज वैभव. तर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 26. आता मात्र धावचीतची संधी जरूर होती तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागल्या त्या म्हणजे 27. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर दुसरं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज दर्शन. तर मात्र चेंडूला दिशा दिली तोपर्यंत डॉट बॉल. यश प्रतीक यश स्ट्रायकर एंडवर आहे. कदाचित जर आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर ओमी केनी अनफॉर्च्युनेट रनआउट विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि आता धावसंख्या कमी आपल्याला पाहायला मिळते. यश याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगली गुणवत्ता आहे, तुम्हाला तुमची गुणवत्ता सादर करावी लागेल. आता अंतिमची संधी असं आपण म्हणूया प्रतीक, कारण या षटकामधील काही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक 3 चेंडूमध्ये 2 किमान मोठे फटके यायला हवेत. जर का 10 ते 12 धावा आल्या तर एकंदरीत आपण असं म्हणूया की एक फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धाव लागतात 29. आता मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 30. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र यशच्या बॅटमधून निघतोय एक मोठा फटका तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल पकडतोय आणि मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. यश याला आता मात्र चेंडू जाते घोषितच्या स्वरूपात. एक एक या धावसंख्येने धावसंख्या 31 आणि मात्र 32 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे RSA गोठवली या संघासमोर. तर यानंतरचा आपण आवाज ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक करावे गावचे भूमिपुत्र नितेश भोईर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
पंच सुरेश यादव, तर क्षेत्ररक्षकांना तशी सूचना करा की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. यश प्रतीक तर याच दरम्यान या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय ज्याचा आवाज आपण कालच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकला. क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आपण आज त्यांचं नाव आदराने घेतोय. कारण रायगड समालोचन असोसिएशन या असोसिएशनचे खरं तर नवी मुंबईचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. त्याचबरोबर 2021-22 या सीझनमध्ये आपण पाहिले रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये हा आवाज आपण ऐकला. हर्षदजी मढवी, व्हॉइस ऑफ नेरूल नवी मुंबई नेरूल परिसरातील खरं तर नेरूल गावचे हे सुपुत्र भूमिपुत्र आज पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती आणि त्यांचा आवाज मायक्रोफोनवर आपल्याला आजच्या संपूर्ण थ्रू आउट द डे ऑफ दिस मेगा फायनल डे मध्ये पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. व्हेरी वॉर्म हार्टेड वेलकम हर्षद ॲट दिस मॉर्निंग सेशन. खूप चांगला ॲटमॉस्फिअर, आज ढगाळ वातावरण आहे. इट्स अ गुड साईन. कारण आज थोडंफार का होईना परंतु रिमझिम पाऊस जरी आला तरीही चालेल आदेश, माय राईट. कारण 2 दिवस पाऊस नाही आहे, पावसाची अनुपस्थिती पाहायला मिळते आहे. आमच्या नेरूल परिसरामध्ये सकाळी पाऊस झाला, काल बरोबर 12च्या ठोकाला वादळी वारा झाला आणि त्याचबरोबर त्याने सिग्नल दिलाय की उद्या सकाळी थोडाफार पाऊस होणार. आणि प्रत्येक खरं तर प्रेक्षक मायबाप त्यांच्या समवेत खेळाडूंना देखील अपेक्षा आहे थोडंसं थंड वातावरण झालं की खेळायला अजूनही मजा येते. लेट्स होप इट विल रेन टुडे. इट्स ड्रिझलिंग नाव आणि थ्रू आउट द डे आपल्याला जरूर पावसाच्या रिमझिम धारा देखील पाहायला मिळतील. चला आपण जाऊया थेट मैदानाकडे. पुन्हा एकदा जसं मुख्य समालोचनाला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणयाचं स्मरण करून आई एकविरेला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन करून आपण जाऊया थेट मैदानाकडे. रबर बॉलची स्पर्धा आहे. रुद्र जियांश 11 महापे आयोजित आपण पाहताय अंकल चषक 2022चं हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय आयोजन. ओ पहिलाच बॉल सोडून दिलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश यादव, एक उत्कृष्ट असे खेळाडू रुद्र 11 महापे संघाचे आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. डिक्लेअर करतील की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे ती गोठिवली या संघाची. आपण पाहताय धावसंख्या जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. रोहित साठी हा बॉल देखील पुन्हा एकदा वाईड आलाय. टॉस साठी आम्ही लगेचच कॉल करतोय. जुहगाव 11 जुहगाव टीम कॅप्टन त्यांच्या विरोधात किरण स्मृती घणसोली. ओ इथे खोलवा टप्प्याचा बॉल. LBW इज नॉट ऍप्लिकेबल इन द फॉर्मॅट आणि म्हणूनच अपील झाली नाहीये. परंतु काय भेदक मारा केलाय गोलंदाजानं. जबरदस्त सुरुवात करतोय संग्राम रणावरे. ज्या पद्धतीनं संग्रामची ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाला, अगदी तशीच सुरुवात मी म्हणेन कमबॅक केलंय. बॉल डॉट आलाय. ओ इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर. इट वोंट स्टॉप. इट्स गॉन अप अँड ओव्हर मिड विकेट रिजन फॉर U6. प्रतीक खूप चांगला स्ट्रोक. जागेवरनं हेलिकॉप्टर उडवलाय. महेंद्रसिंग धोनी ची आठवण आली. परंतु हा डावखुरे हाताचा फलंदाज आहे आणि म्हणूनच रिषभ पंत जणू काही फलंदाजी करतोय की काही असाच भास झालाय. षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या मात्र पोहोचली आहे 2 वाईड्स 1 षटकार 8 वर. ओ इथे देखील कोरोडप्प्यात खोदून काढला. डीप मध्ये आहेत प्रोटेक्शन. जोपर्यंत चेंडू उचलून फेकून देतील तोपर्यंत ही एकच धाव मिळतीये. आज पुन्हा एकदा प्रतीक समालोचक आमच्या सोबत जोडले जातील. आज आमच्या हर्षदजी मढवी मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये आज आमच्या सोबत जोडले जातील. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नवीन गुणलेखक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आदर्श यादव, तुझं देखील स्वागत आहे आदर्श, वेलकम. आणि मी आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं आणि या स्पर्धेचा आधारस्तंभ पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती या सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळेल. बक्षीस वितरण सोहळा देखील प्रतीक आपल्याला वेळेवर संपन्न कसा होईल त्याच्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूया आणि जितक्या लवकर आपल्याला सामने कव्हर करता येईल तितक्या लवकर आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करूया. इथे चांगला स्ट्रोक आहे. अगदी डोक्याचा वापर केलाय. क्रिकेट हा खेळ जितका
ताकद आणि शक्तीचा वापर करून खेळला जातो, त्याही पेक्षा महत्वाचं काय तर तुम्हाला बुद्धी चातुर्याचा वापर करावा लागेल आणि इथे बुद्धीचा वापर केला गेलाय तुषार यानं. तुषार हलक्या हातानं फक्त दिशा दाखवलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आउटसाइड ऑफ स्टिक होता. संग्रामचा गती कमी केली होती, इन स्विंग होता, त्यानंतर मात्र फक्त ढकलून दिलाय. 2 धावा तर सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावणं संघाची एकूण धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती 11 जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट आहे. तुम्हाला थांबवावं लागेल तुषार आणि रोहितला. रोहित याची टेनिस क्रिकेट विश्वाची एक जबरदस्त वेगळी ओळख. ओ इथे मात्र पहा फ्लायटेड बॉल, संग्रामची ओळख मगाशी आम्ही उल्लेख केलाय. हा गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जबरदस्त नावारूपाला आला आणि त्याच्याकडे क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. पहिल्या 2 बॉलवर एक्झिक्युशन झालं नव्हतं, परंतु आता कमबॅक करतो, येतोय हा डॉट बॉल. इथे देखील बॅटचा कडा फ्लाय स्लिप रिजन मध्ये चेंडू जाईल आणि धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावणं षटक क्रमांक 1 संपलंय. बिनबाद 12. Yes, Kiran Smruti Ghansoli versus Zuhgav 11 Zuhgav. This would be final call for both the teams. चला किरण स्मृती घणसोली संघाचा टीम कॅप्टन. येस, वन अँड ओनली वेल नोन वेल फेम मिस्टर विशाल शहा हियर वी हॅव विथ अस. आणि आम्ही विनंती करू जुहगाव 11 टीमच्या कॅप्टनला की आपण लवकरात लवकर नाणेफेकीच्या काउंटसाठी आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये या प्लीज. क्विक. Yes, and a change in bowling attack. The new bowler, Viraj, will open the attack. Oh, इथे मात्र चांगला चपराक लगावली आहे. Hit me up delivery and it's gone. Punished for a 6. बाबूराव डावुरकर साहेबांना मी विनंती करू का आपल्या शुभ हस्ते आगामी लढतीचा नाणेफेकीचा कौल करावा. ओ इथे देखील चांगला स्ट्रोक. आता इथे थांबणार नाहीये, बॉल येतोय हा पुन्हा एकदा फ्लॅट 6. टेनिस क्रिकेटचा जबरदस्त अनुभव. रबल बॉल या स्पर्धेमध्ये एक्झिक्युशन आणि युटिलायझेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफूट पंच, फ्रंट फूट ड्राईव्ह, त्यानंतर मात्र आपण मगाशी पाहिला एक मिनी हेलिकॉप्टर उडवला. 3 षटकार त्याच्या इनिंग मधनं आतापर्यंत आपण पाहतोय आणि आता मॅच मात्र लवकर फिनिश करण्याच्या मनसुम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित आणि त्याच्या समवेत त्याला मात्र खरं तर साथ देतोय तो तुषार. धावसंख्या झाली फक्त 7 धावांची गरज आहे. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपदावर आहे. अगदी इझी मॅच काढत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो खरा तर गोठिवली हा संघ. गोठिवली या संघाचं कौतुक खरं तर ह्यासाठी करावं कारण त्यांची गावातल्या 2 टीम्स खरं तर सेपरेट खेळतात, परंतु असा मानस आहे की प्रत्येक खेळाडूला कुठेतरी एक चांगली संधी मिळायला हवी. एकूण धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. ओ इथे क्लीन बॉल केलंय. थोडासा मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथून पुढे विराज याला अशीच गोलंदाजी करावी लागेल. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या षटकामधील दुसरं षटक प्रगतीपदावर आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये आता धावांची गरज. इक्वेशन जर का सांगायचं झालं तर मात्र फक्त 7 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. 13 बॉल 6. काल प्रतीक संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मॅच रंगली. 13 बॉल मध्ये अनिरुद्ध भाऊ आपण पाहिलं 13 बॉल मध्ये 7 असं इक्वेशन होतं
आणि अंतिमच्या बॉलवर 1ला 2 इक्वेशन असताना गोलंदाजानं वाईट फेकला. म्हणजे संपूर्णपणे मॅच अगदी मी म्हणेन ती काढलीच होती. धावा त्या डिफेन्स केल्याच होत्या, परंतु अंतिमच्या बॉलला नशीब बळवंत असं आपण म्हणूया गेला, त्याच्यावर एक एक्स्ट्रा गेली आणि ती मॅच मात्र खरं तर नशीब आणि मेहनत दोन्हीच्या प्रयत्नाने जिंकली गेली. एक नाही षटक संपलंय. मगाशीच आम्ही उल्लेख केला, एक बॉल शिल्लक होता, 2 षटकांचा खेळ झाला, 12 बॉल मध्ये धावा झाल्या त्या 27 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. तर त्याच दरम्यान मुकेश जी डावुरकर साहेब आणि विलास जी जयपाल साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं स्वागत करू. स्पर्धेचं टायटल आपण पाहताय अंकल चषक 2022चं हे भव्य दिव्य आयोजन. इथे हा मला वाटतंय विजय स्ट्रोक येतोय की काय. येस, आणि बॅट्समन वेदांत यानं मात्र मॅच फिनिश केली आहे महेंद्रसिंग धोनी स्टाईल. अंतिमच्या बॉलवर येतोय हा षटकार आणि आता विजय होतोय तो अर्थातच पहिला विजय संपादित करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये RSA गोठिवली